श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिक्याचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरले आणि कुंडाजवळील आडूल या गावाजवळ जाऊन राहिले. गावाबाहेरच दुर्गादेवीचे मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कालिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी शंकराने त्या अस्त्राने दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्रशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केली आहेस, तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा ती अस्त्रशक्ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जेथे तुम्ही पाठविलेत तेथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केले आहे. अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकले आहे. मला आता विश्रांती घ्यायची आहे. कोणी मला सुप्तावस्थेतून उठून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे शंकराने कालिका देवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले. पुढे कलियुगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, हे कालिके, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर. त्याची प्रार्थना म्हणजे सिद्धाने केलेले आव्हान होते. त्याचा प्रभाव काय वर्णावा. त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली. देवीची झोप मोडली. त्यामुळे ती रागावली. नृसिंह जसा खांबातून प्रगट झाला तशी ती अचानक प्रगट झाली आणि मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी चांगली झोपलेली होते. मला तू का उठवलेस? म्हणे काव्यग्रंथ केले आहे. वर देखुनी सांगितले होते काव्य करायला. माझे सगळे कार्य झाले आहे. आता आपल्यासाठी मला नवीन कामात गुवू नकोस. जा मुकाट्याने. हे तुझे राख फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जळून जाशील. हे बोलणे ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, देवी, तसे काही होणार नाही. सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. मारुतीला पांडवांनी जसे प्रेमाने रथावर घेतले, सूर्याने अरुणाला जसे सारथी केले, तसे तुझे सहाय्य मला पाहिजे. देवी म्हणाली, अरे जा रे. हातात कंकणे घातलीस व कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मलास हे मला ठाऊक आहे. मत्स्य जातक, सांगणाऱ्याने फार तसे मासे पकडावे. तू कोळ्याच्या घरून पळून आलास. तू मला काय शिकवतोस? अरे, एवढी विद्या आहे म्हणतोस, मग तू भिक्का मागतोस. तुला वाटत असेल भूतावळ जिंकली, आता कालिकेला नमू. पण ते होणे नाही. तुझा अहंकार उतरंडी पाडील. तेथे तुझे काय पाड. मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम. परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पानसुद्धा हलत नाही. त्यांचे तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करीत प्रगट झाली. त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, द्विकपाल, सर्प, नाग, पशु पक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या, आता स्वतःला सांभाळ. गुरुचे स्मरण कर. अरे, शक्ती माहीत नसताना कालिकेला युद्धास निमंत्रण केलेस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसे रक्षण करतोस पाहूया. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पृथ्वी खालची तळी व मी ही वरची तळी.
आता या जात्यात सर्वासकट तुला भरडून काढते, त्यातून कसा वाचतोस ते पाहते. मच्छिंद्र न भीता भस्म चिमटी हाती घेऊन वासवासराचा मंत्र म्हणू लागला. तेच भस्म त्याने प्रलयाग्नीसारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहस्र सूर्य प्रगट व्हावे असा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले. पण कालिकेने वासवासर गिळून टाकले. तेव्हा एकादश रुद्रांचे मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रगट केले. पण कालिकेने मृत्युंजयाच्या सुक्तांनी पूजा करून सर्व रुद्रांना शांत केले. ते परत मच्छिंद्राकडे आले आणि गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकले. पण कालिकेने ते आपल्या पायांनी खाली दडपले व उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटले. त्यामुळे ते पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तेथपासून रामेश्वरापर्यंतच पर्वतांची ओळ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले ते पाहून मात्र मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजले. त्याचा मात्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्याखाली पर्वत चिरडले, वृक्षांचा चुराडा झाला. ती अशी निश्चेष्ट पडता पडताच तिला कैलासनाथांचे स्मरण झाले. धावा उमानाथ धावा, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्म वाणी कैलासपती शंकराच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तात्काळ समजले. ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. तेथे मच्छिंद्र होता. तेथे ते येताच मच्छिंद्राने भक्तिप्रेमाने शिवचरणी लोटांगण घातले. नंदीवरून उतरून शंकराने मच्छिंद्राला पोटाशी धरले आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हटले, तान्हुल्या, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस. असे म्हणून शिवशंकरांनी त्याला आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आदिनाथ, ही तुमची कृपा. बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिन्यापर्यंत रक्षण करून सर्व विद्या दिल्या. शंकर म्हणाले, ते असो, तू आता कालिकेला सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापासूनच तुम्हीच मला शिकवलेल्या शाब्रविद्येच्या यशासाठी माझ्या मुखी, माझ्या जिभेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसेच करीन, पण आधी या कालिकेला उठव. खरे तर तुझे अस्त्र हे मागून घे. तेव्हा शंकरांच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र मागे घेतला. कालिकेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागले. ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली. शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य केल्याबद्दल स्तुती केली. मग शंकरांनी तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतके वर्ष राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्राच्या मदतीला जाऊन जगदुपकार करावा, ही माझी विनंती आहे. कालिका हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी. सांगाल तेथे जाईन व सांगाल ते काम करीन. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेतले व म्हटले, बाळ, तुझ्या काव्यमंत्रातून जिथे माझे नाम घासशील तिथे ती सिद्धी देईल. त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले आणि मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाले. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाचे अडभंग कानिफ मच्छिंद्र राज्ञा चौरंगी रेवणाग्र भरती संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धः.